मुंबईतील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम पुन्हा एकदा महानगरपालिकेकडून अडानी समूहाच्या एका कंपनीला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मी सध्या मिठी नदीच्या पात्राच्या अगदी जवळ आहे आणि या ठिकाणचे हे दृश्य पाहू शकता कशा पद्धतीने मिठी नदीमध्ये घाणीचं साम्राज्य सध्या पसरलंय ते देखील आपण पाहतोय। तर दुसरीकडे या कामाची जी निविदा आहे ती अडानी समूहातील एका कंपनीला आता प्रदान करण्यात आल्याची माहिती आहे। तब्बल 1700 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महानगरपालिकेने अंतिम मंजुरी दिल्याची माहिती मिळते। मिठी नदीतील गाळ काढणं, वाहन क्षमता वाढवणं, पाणी गुणवत्ता सुधारणं, दोन्ही काठांची दुरुस्ती, पूर प्रतिबंधक उपाययोजना आणि नदी किनारी आवश्यक सुविधा उभारणं अशा विविध घटकांचा या प्रकल्पामध्ये समावेश असणार आहे। तिसऱ्या टप्प्यात सीएसटी रोड, कुर्ला, सांताक्रूज बंधारे तसेच महत्त्वाच्या ड्रेनेज कनेक्शनची दुरुस्ती, मलजल शुद्धीकरण, इंटरसेप्टर ड्रेन्स उभारणी आणि सांडपाणी नदीत जाण्यापासून अडवण्यासाठी आवश्यक यंत्रणा बसवण्यासाठीची कामं या कंपनीला दिली जाणार आहेत। नदीची एकूण लांबी आपण पाहतोय की अंदाजे 17.8 किलोमीटर असून त्यातील 9 किलोमीटरपेक्षा अधिक भागात मोठ्या प्रमाणावर पुनर्बांधणीची गरज असल्याचं सुद्धा बोललं जातं, कारण संरक्षण भिंत नाही आहे आणि हे जे पाणी आहे ते पावसामध्ये थेट लोकांच्या घरामध्ये शिरतं आणि यानंतर एखाद्या पुराचं स्वरूप बँड्रा कुर्ला परिसराला प्राप्त होतं आणि त्यामुळे हे सगळं काम दुरुस्त करणं अत्यंत गरजेचं आहे। या निविदा प्रक्रियेमध्ये कंपनीनं 7.67% कमी दर सादर केला होता आणि प्रकल्पासाठीची पर्यावरणीय परवानगी तपासणी आणि मंजुरी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात होणार आहे। महानगरपालिकेच्या मते मिठी नदी पुनरुज्जीवन हा पूर नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे, पण अदानी समूहाच्याच एका कंपनीला या पुनरुज्जीवनाचं काम देण्यात आलं आहे। निविदा त्यांना उघड करून देण्यात आली आहे, त्यामुळे राजकीय वातावरण महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता नेमक्या कशा झडणार पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।